वेलकम बॅक टू एनबी इंग्लिश अकॅडमी. मी प्राध्यापक बालाजी सर. आजच्या या व्हिडिओमध्ये खऱ्या अर्थाने एक नवीन टॉपिक आपण घेऊन आलेलो आहोत. तर चला शिकूया एक नवीन टॉपिक, प्रीपोजिशन्स. अबोव आणि ओव्हर या दोन शब्दांचा खऱ्या अर्थाने अर्थ जो होतो त्याचा अर्थ होतो वर. ओके, या दोन शब्दांमधील फरक आपण या ठिकाणी शिकणार आहोत. अबोव अँड ओव्हर. अबोव म्हणजे काय, ओव्हर म्हणजे काय, तर दोन्ही शब्दांचा अर्थ होतो वर, वरती, वरच्या बाजूला, वरच्या दिशेने. ओके, म्हणजे वर या अर्थाने आपण खऱ्या अर्थाने इथे अबोव आणि ओव्हर या दोन शब्दांचा वापर प्रामुख्याने करत असतो. परंतु वाक्यामध्ये ओव्हर कुठे वापरावं आणि अबोव कुठे वापरावं आपण या ठिकाणी सविस्तर त्याबद्दलची चर्चा करूया. तर चला लक्ष द्या बोर्डाकडे सविस्तर. चला ओके, पाहूया ओव्हर कुठे वापरावा आणि अबोव कुठे वापरावा. समजा इथे आपण एखादं एक विंडो आहे किंवा डोर आहे. समजा एक डोर आपण करीत धरूया. ओके, हे डोर आहे. ओके, हे डोर आहे, राईट. आपण डोराचं चित्र एक्झॅक्टली डोर सारखं आलं नाही, परंतु आपण डोर एक करीत धरूया. दिस इज अ डोर. ओके, दिस इज अ डोर. आणि आपण करू डोरच्या एक्झॅक्टली वरच्या साईडला इथे एक वॉच आहे. ओके, इथे वॉच आहे. हे आपण एक वॉच करीत धरूया. ओके, दिस इज अ वॉच. कुठे आहे एक्झॅक्टली, हे डोरच्या वरच्या साईडला इथे वॉल वरती लटकलेली आहे. ओके, समजते. आणि याच सारखे इथे वरच्या साईडला कुठेतरी आणखी काही वॉच आहे, ते इकडे कुठेतरी साईडला असं लटकवलेले आहे, अडकवलेले आहे. ओके, या साईडला कुठेतरी अशी पहा, लक्ष द्या. आता या ठिकाणी मी दोन पद्धतीने या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न करूया ओव्हर आणि अबोव कशा पद्धतीने वापरतोय. आता या ठिकाणी आपण एक डायग्राम काढलेला, एक चित्र आपण या ठिकाणी काढलेलं आहे. या ठिकाणी चित्रांच्या सहाय्याने समजावण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करतो आहे. लक्ष द्यायचं आहे. इथे एक वॉल, इथे एक डोर, आपण डोरचं एक छोटंसं चित्र काढलेलं आहे. एक्झॅक्टली डोर सारखं नाही, पण आपल्याला समजून घ्यायचंय. इथे एक डोर आहे, हे डोर आहे. डोरच्या एक्झॅक्टली वरती एक वॉच, एक घड्याळ लटकवलेली आहे, भिंतीला असं लावलेली, चिटकवलेली आहे. ओके, म्हणजे डोरच्या एक्झॅक्टली वरती एक वॉच आहे आणि डोरच्या वरती पण बाजूला आणखी एक दुसरी वॉच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ओके, अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण डोरच्या वरच्या साईडला आपण दोन्ही वॉच लटकवलेले आहेत, अडकवलेले आहेत. पहा, आता काय करायचंय, लक्ष द्यायचं. पहा, आपण इथे अबोव आणि ओव्हर या दोन शब्दांचा वापर वाक्यामध्ये करत असताना प्रामुख्याने या डायग्रामचा अत्यंत गरज आहे, या चित्रांची अत्यंत गरज आहे. जे पिक्चर मी या ठिकाणी काढून दाखवलं त्याची अत्यंत गरज का वाटते पहा. डोरच्या एक्झॅक्टली वरती, लक्ष द्या, डोरच्या एक्झॅक्टली वरती जी वॉच या ठिकाणी आहे त्या वॉच साठी ओव्हर वापरायचा आहे. पहा, जे डोरच्या एक्झॅक्टली वरती जे वॉच आहे त्या वॉच साठी ओव्हर हा शब्द, हा प्रिपोजिशन या ठिकाणी वापरायचं आहे. आणि डोरच्या वरती आहे, परंतु डोरच्या एक्झॅक्टली वरती नाही, बाजूला साईडला इकडे एक आणखी एक वॉच आहे, म्हणजेच एक्झॅक्टली वरती नाही, म्हणून या वॉच साठी अबोव वापरायचा आहे. लक्ष द्या, दोन्ही मधला फरक समजून घ्यायचा आहे. ओके, कळते का? मी इथे दाखवलेलं आहे डोरच्या एक्झॅक्टली वरती, म्हणजे एखाद्या कुठलीही असतं, डोर असेल, एखादा टेबल असेल, एखादा कुठलीही वस्तू घ्या, ज्याच्या एक्झॅक्टली वरती असणारा एखादा कुठलाही वस्तू असेल तर त्याच्यासाठी आपण ओव्हर वापरतो. परंतु तेच बाजूला साईडला जर असेल तेव्हा वरती आहे, परंतु एक्झॅक्टली वरती आहे का, नाही, म्हणून याच्यासाठी आपण इकडे काय करतो, अबोव वापरलेला आहे. ओके, या दोन्ही मधलं प्रामुख्याने फरक लक्षात घ्यायचा आहे. आणि अबोव कुठे वापरतो, ओव्हर कुठे वापरतो हे मात्र या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. कसं होईल, द वॉच, हे पहा, दिस वॉच. ओके, दिस वॉच, या वॉच बद्दल मी बोलत आहे. काय होईल, द वॉच, इथे मी एक उदाहरण म्हणेन, द वॉच, कोणता वॉच आहे, हे वॉच. द वॉच is over, कशाचे आहे, over the wall, over the door. पहा, म्हणजे या वॉच साठी आपण ते ओव्हर वापरलं आणि या वॉच साठी मला इथं आपल्याला अबोव वापरावा लागतो. समजतंय? पहा, दोन्ही मध्ये फरक लक्षात घ्यायचा आहे आणि हे फरक आपण खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं आहे. कळते का? म्हणजे this watch is over the door and this watch is above the door. दोन्ही मध्ये हे अंतर आहे, हे फरक आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. ओके, गॉट इट? समजतंय?
गुड गुड. चला आता आपण आणखी एक उदाहरण याच्याबद्दलचं समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करूया. ओव्हरचे आणखी काही वेगवेगळे आपल्याला या ठिकाणी फरक समजून घ्यायचे आहेत, शिकायचे आहेत. मात्र आता एक छोटासा जो फरक या ठिकाणी आपण घेतला, बरेचसे विद्यार्थी गोंधळून जातात की ओव्हर कुठे वापरावा आणि अभव कुठे वापरावा असा गोंधळ याच्यामध्ये निर्माण होतो. आणखी एक उदाहरण या ठिकाणी पाहू. हे आपलं होम आहे. ओके, हे आपलं होम आहे. आपण या ठिकाणी होमचं छोटासा चित्र आपण या ठिकाणी काढतो आहे. हे आपलं होम आहे. ओके, हे आपलं होम आपण या ठिकाणी पाहतो. यस, हे आपण या ठिकाणी होमचं चित्र आपण या ठिकाणी काढलेलं आहे. पहा, लक्ष द्यायचं आहे. आता इथे होमचं चित्र आपण काढलं. हे जे होम आहे याच्यावरून एखादं हेलिकॉप्टर पास होतंय. या घरावरून हेलिकॉप्टर पास होत आहे. या घरावरून हेलिकॉप्टर पास होताना हे पहा, आता हे हेलिकॉप्टर पास होतंय. एक्झॅक्टली आपण सांगूया, हे हेलिकॉप्टर आपण इथे एक चित्र च्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू. ते सपोज हेलिकॉप्टर आहे. आता हे हेलिकॉप्टर पास होते कुठं? ओके, चला हेलिकॉप्टर आहे असं करत धरूया. चित्र एक्झॅक्टली मी या ठिकाणी नाही काढू शकत आहे, पण फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टँडिंग करूया की घराच्या एक्झॅक्टली वरच्या साईडनं एखादा हेलिकॉप्टर पास होत आहे. आता घराच्या एक्झॅक्टली हे पहा, आपण म्हणतोय की अ हेलिकॉप्टर पास्ट ओव्हर माय होम. पहा, एक्झॅक्टली हेलिकॉप्टर आपल्या घराच्या वरतूनच गेलेला आहे. की आपल्याला निश्चित आहे, खात्री आहे, आपल्याला माहित आहे, विश्वास आहे की आता जे हेलिकॉप्टर वरती गेलेले ते माझ्याच घरावरून गेलेले आहे. असं जेव्हा होतं तेव्हा या ठिकाणी आपण इथे ओव्हरचा प्रामुख्याने वापर करतोय. काय म्हणतोय? अ हेलिकॉप्टर इज पास्ट ओव्हर माय होम. बघा, जेव्हा हेलिकॉप्टर आपल्या घरावरून गेलेला आहे, म्हणजे कन्फर्म आहे, माहित आहे, एकदम निश्चित सांगता येतं की आता जे हेलिकॉप्टर इथून गेलेले आहे ते हेलिकॉप्टर माझ्याच घरावरून गेलंय, हे कन्फर्म जेव्हा असतं तेव्हा आपण या ठिकाणी प्रामुख्याने ओव्हरचा वापर करतो आहे. पहा, कळतंय? काय डाऊट आहे? नाही. परंतु तोच हेलिकॉप्टर थोडंसं वरती साईडला गेलाय, मात्र एक्झॅक्टली माहित नाही की ते माझ्याच घरावरून गेलाय का घराच्या आजूबाजूला इतर दुसऱ्याच्या घरावरून गेलेला आहे. कन्फर्म नाही, खात्री नाही, विश्वास नाही. मात्र हेलिकॉप्टर वरतून गेलेला आहे. आपल्या घराच्या वरतून गेलेला आहे, परंतु एक्झॅक्टली माहिती नाही तो माझ्याच घरावरून गेलाय का इतरांच्या घरावरून गेलाय. ओके, जेव्हा कन्फर्म नसतो, जेव्हा खात्री नसते, जेव्हा माहित नसतं, अशा प्रसंगी अशा वेळी ओव्हरच्या ऐवजी अभाव वापरायला लागतो. ओके, इज इट क्लिअर? काय अवघड आहे का? काहीही अवघड नाहीये, फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहे. कारण ओव्हर आणि अभाव नेमकं कुठे वापरतात. इज इट क्लिअर? गुड. समजून घ्यायचंय ओव्हर इथे कशा पद्धतीने वापरायला, म्हणजे एक्झॅक्टली जेव्हा एखाद्या अशा पद्धतीच्या एखाद्या वस्तू असतील एखादी गोष्ट कुठलीही असेल की ज्याच्यावरती आपल्याला सांगायचं, एक्झॅक्टली वरती सांगायचं आहे, तेव्हा ओव्हरचा वापर करावा. परंतु एक्झॅक्टली वरती नाहीये, वरती आहे पण बाजूला कुठेतरी आहे, तेव्हा त्याच्याबद्दल आपण काय करतोय? इथे अभावाचा वापर करतोय. हे मात्र इथे विसरायचं नाहीये. ओके, इज इट क्लिअर? गुड. चला आणखी एखादं ओव्हर बद्दलची आणखी एखादी या ठिकाणी आपण ओळख करून घेऊया. आणखी एखादी त्याचा वापर कसा होतो ते आपण या ठिकाणी पाहूया. कसा होणार आहे? पहा, आपण सांगितलं या ठिकाणी की ओव्हर आणि अभाव मधील फरक. एखाद्या गोष्टीला कव्हर करायचं असेल, एखाद्या गोष्टीला कव्हर करणे म्हणजे झाकणे. ओके, झाकायचं असेल तर त्या प्रसंगी सुद्धा आपण खऱ्या अर्थाने इथे ओव्हरचा प्रामुख्याने वापर करतोय. झाकायचं असेल म्हणजे कसं असेल? समजा आपण आपला हात आपल्या तोंडावरती झाकतो आहे, असं झाकून ठेवतो आहे, त्या प्रसंगी सुद्धा आपल्याला ओव्हरचा प्रामुख्याने वापर करावा लागतो. कसा करावा लागतो? पहा, एक उदाहरण या ठिकाणी घेतो आहे. याला रफ करेन, थोडीशी जागा आपण इथे पाहिजे. हे पहा, इथे मी याला रफ करतो आहे आणि हे पहा, पुट युअर हँड ओव्हर युअर माउथ. Put your hand over your mouth while you are coughing. लक्ष द्या प्लीज. काय म्हटलेलं आहे? Put your hand. Put your hand. काय म्हटलेलं आहे? Put your hand
पुट युअर हँड ओव्हर युअर माउथ, म्हणजे आपण आपल्या हाताने आपल्या माउथला कव्हर करतो आहे. ओके, पुट युअर हँड ओव्हर युअर माउथ. पुट युअर हँड काय म्हणतो आपण, ओव्हर युअर माउथ, म्हणजे आपण आपल्या हाताने आपल्या माउथला कव्हर करतो आहे, म्हणजेच आपण झाकतो आहे. ओके, म्हणजेच काय म्हटलं, पुट युअर हँड ओव्हर युअर माउथ व्हाईल यू आर कफिंग. जेव्हा आपण खोकतो, खोकत असताना, जेव्हा आपला खोकला लागतो, जेव्हा खोकत असताना आपण आपल्या माउथवरती हात कव्हर करतो. त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने ओव्हरचा प्रामुख्याने वापर करावा लागतो. म्हणजे एखादी कुठली गोष्ट कव्हर करायचं असेल तर ओव्हरचा प्रामुख्याने वापर करत असतो. ओके, रिझल्ट कुठली गोष्ट असेल, मग ते कारच्या कव्हरने कव्हर करतोय, बाईकला कव्हरने कव्हर करतोय, जेव्हा एखाद्या गोष्टीला कव्हर करत असतो तेव्हा प्रामुख्याने इथे आपल्याला ओव्हरचा प्रामुख्याने वापर करावा लागतो. क्लिअर आहे? गुड. आणि ओव्हरचा वापर लक्षात घ्या, आणखी एका ठिकाणी ओव्हरचा वापर प्रामुख्याने करता येतो. संख्या क्वांटिटीपेक्षा जास्त, क्वांटिटीमध्ये सुद्धा प्रामुख्याने ओव्हरचा वापर करतोय. एखाद्यापेक्षा जास्त हे सांगण्यासाठी ओव्हरचा प्रामुख्याने वापर आपण या ठिकाणी करत असतो. हे बघा, एखाद्यापेक्षा जास्त म्हणजे कसं सांगतोय आपण, हे बघा, मोर दॅन, MORE, मोर, THAN, दॅन, च्यापेक्षा. ओके, च्यापेक्षा, मोर दॅन या शब्दांच्या ऐवजी आपल्याला ओव्हर या शब्दांचा, या प्रिपोजिशनचा प्रामुख्याने वापर करता येतो. चला एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहू. आपण म्हणतोय, पुन्हा या ठिकाणी आपल्याला जागा कव्हर करण्यासाठी रफ करावाच लागेल. का दिसेल ते नाही दिसणार आहे मला माहिती आहे. चला तर लक्ष द्या, काय हरकत नाहीये. मी हे जो उदाहरण या ठिकाणी दिलेला होता तो उदाहरण मी रफ करतोय पुन्हा एकदा, आणि तो उदाहरण या ठिकाणी घेतोय. पहा, लक्ष द्या, च्यापेक्षा आपण या अर्थाने या ठिकाणी वापरतो. च्यापेक्षा, मोर दॅन. मी म्हणेल मोर दॅन 500 स्टुडंट्स आर प्रेझेंट टुडे. मी हे बघा, इथे मोर दॅन हा शब्द वापरलेला आहे. मोर दॅन 500 स्टुडंट्स आर प्रेझेंट इन द क्लास टुडे, असं करूया. ओके, आपल्या क्लासमध्ये आज वर्गामध्ये 500 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी प्रेझेंट आहेत. हे पहा, मोर दॅन म्हणजे च्यापेक्षा. च्यापेक्षा म्हणजे कशापेक्षा, 500 जो आकडा या ठिकाणी दिलेला आहे, 500 पेक्षा जास्त असं या मोर दॅनचा अर्थ या ठिकाणी केला जातो. ओके, पहा, मोर दॅन 500 स्टुडंट्स आर प्रेझेंट इन द क्लास टुडे. आज 500 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित आहेत. या वाक्यांचा अर्थ असा या ठिकाणी घेतला जातो. मात्र आता कसं करायचंय, आपलं काय चालू आहे, तर आपलं चालू आहे ओव्हर आणि अबव. ओके, तर आपण काय पाहतोय की या वाक्यामध्ये ओव्हरचा वापर कसा करायचा आहे. अशा प्रकारच्या वाक्यामध्ये जेव्हा क्वांटिटी मध्ये गणत असताना, च्यापेक्षा जास्त सांगत असताना या ठिकाणी मोर दॅन जो शब्द या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्या ऐवजी OVER ओव्हर वापरावा लागतो. कळलं? म्हणजे कसं होईल, मोर दॅन 500 स्टुडंट्स आर प्रेझेंट इन द क्लास टुडे. या वाक्यामध्ये मोर दॅन ऐवजी ओव्हर वापरावं लागेल. कसं, ओव्हर 500 स्टुडंट्स आर प्रेझेंट इन द क्लास टुडे. ओव्हर 500 स्टुडंट्स, 500 पेक्षा जास्त, मग किती असू शकतात, 501, 510, 520, 525, 590 असे कितीही विद्यार्थी असू शकतात. म्हणजे 500 पेक्षा जास्त अशा प्रसंगी वापरत असताना ओव्हरचा प्रामुख्याने या ठिकाणी वापर करावा लागतो. कळते? काय डाऊट आहे? अजिबात नसेल आय थिंक. जर या वाक्यामध्ये पहा, जिथे आपण ओव्हर आणि अबव वापरत असताना लक्षात घेतलेलं आहे कशा पद्धतीने आपण इथे ओव्हर आणि अबवचा वापर केलेला आहे. ओके, काय डाऊट्स आहेत का? काय डाऊट्स असतील तर निश्चितपणे लक्षात आहे, खाली कमेंट्स बॉक्स मध्ये तरी कळवायचं आहे, आणि तुम्ही पाठवलेल्या कमेंटचा, प्रश्नांचा उत्तर मी प्रामुख्याने या ठिकाणी देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. ओके, हे डाऊट्स तर पहा, एकदा लक्ष घ्या, या बोर्डाकडे पहा, आणि हे अशा पद्धतीची वाक्यरचना आपण आपल्या शैक्षणिक लाईफ मध्ये याचा वापर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, तर चला, आणि हे वाक्यरचना हा व्हिडिओ जर खरंच आपल्याला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक, सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचा नाही. बेल आयकॉन बटन दाबायचं आहे आणि आपल्या मित्रांना, परिवारांना हे व्हिडिओज आपल्याला शेअर करायचे आहेत. ओके, तर चला आपण इथे थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन येऊ, आणि नवीन प्रिपोजिशनची जोडी आपण या ठिकाणी घेऊन येऊ, आणि तो टॉपिक सहज साध्या पद्धतीने समजायला पूर्ण प्रयत्न या ठिकाणी करूया. तर चला स्क्रीनशॉट घ्या आणि ते थांबूया. ओके, ठीक आहे, थँक्यू.